नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत राघव हा सवाल करतोय सिंधूला, माझ्या मुलीला इतके दिवस तू माझ्यापासून दूर का ठेवलं. तेव्हा ती म्हणते ही माझी मुलगी आहे आणि मी हिला घेऊन जाणार. ती सावीला सांगत असते आता आपल्याला दहीगावला जायचं आहे. तितक्यात ती निघते आणि राघव सावीचा हात पकडतो आणि तिला ओरबाडायला सुरुवात करतो. त्यांची ती झटपट बघून तिथे असलेले एक इन्स्पेक्टर तिथे येतात आणि ते सांगतात तुम्ही मुला चोरायला आलेले आहे का, असं बोलत त्यांची गच्ची पकडतात. राघव खूप चिडतो. मी IPS आहे असं सांगितल्यानंतर पोलीस घाबरतात आणि ते सांगतात की मी इथे नवीन जॉईन झालेलो आहे, आत्तापर्यंत आपल्या दोघांची भेट झालेली नाही, मी तुमच्याबद्दल खूप छान ऐकलेलं आहे. तेव्हा तो सांगतो आमची हा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही इथून निघून जा. मग सावी म्हणते मी तुमची मुलगी आहे का, तुम्ही आत्ता सांगत होता. तेव्हा तो सांगतो हो तू माझी मुलगी आहे, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. आणि तिला असं सांगितल्यानंतर तो तिला गाडीत बसवत असतो. गाडीत बसवत असताना सिंधू हात जोडत असते, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका, माझी मुलगी आहे असं बोलत असताना ती चक्कर येऊन पडते. सावी चक्कर आलेली पाहिल्यानंतर राघव तिला पकडतो आणि गाडीत बसवतो. गाडीत बसवत असतानाही सिंधू त्याच्या हातपाय पडत असते, माझ्या मुलीशिवाय माझ्या जगात कोणीच नाही, ती नाही तर मी काय करू असं ती विनवणी करत असते. पण राघव कुणाचं काहीही ऐकत नाही. तो सावीला घेऊन गाडीने निघून जातो. त्याच्या मागे सिंधू ही पळत सुटते. पण राघवला थोडीही दयामाया येत नाही. तो सिंधूकडे वळूनही पाहत नाही. त्याचंही दुःख मोठं आहे. इतक्या दिवस सिंधूने सावीला त्याच्यापासून दूर ठेवलेलं होतं. तो निघून जातो घरी. इकडे सगळेजण चिंता करत असतात, अजून राघव आलेला का नाही म्हणून सगळेजण काळजीत असतात. सगळ्यांना प्रश्न पडला आहे राघव गेलाय कुठे. आई बोलते तो आजपर्यंत न सांगता कुठेही गेलेला नाही, कधी येईल असं म्हणून ती वाट पाहत असते. तितक्यात रत्नाकर सांगतो जरा संयम धरा, धीर धरा, तो पोलीस आहे, त्याला अशी कामं येतात आणि तो बाहेर जातो, येईलच. मग तितक्यात रुक्मिणी सांगते ती आई आहे, ती त्याच्या मुलाची काळजी तर करणारच ना, असं ती सांगत असते. तितक्यात राणीच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात. तो नक्कीच सावी आणि सिंधूला घ्यायला गेला असेल. तितक्यात विनूही बोलतो माझ्या बाबांनी मला प्रॉमिस केलं होतं मी जर जिंकलो तर सावीला ते आपल्या घरी कायमचं ठेवून घेतील. मग त्याच्यावरती रुक्मिणी चिडते. सिंधू आणि सावीला ह्या घरात परत कधीही येऊ देणार नाही असंही ती सांगते. मग विनू म्हणतो तू किती खडूस आजी आहे, सावीने तुझं बरोबर खडूस आजी नाव ठेवलेलं आहे. रत्नाकर त्याला रागवतो, मोठ्या माणसांना असं उलटून बोलू नये, तू असं उलटून का बोलला म्हणून त्याला रागवतो. मग तो कान धरतो आणि रुक्मिणी काकूला सॉरी म्हणतो, मी पुन्हा असं वागणार नाही असंही सांगतो. इकडे राघव दारात येतो. सगळेजण त्याच्याकडे बघतात. तो आलाय त्याला विचारपूस करतात. पण राघवच्या खांद्यावरती सावी बेशुद्ध असते. तिला घेऊन तो कुणालाही काही न सांगता आतमध्ये जातो. सगळेजण त्याला प्रश्न करत असतात. कोणाच्याही प्रश्नाला तो काहीही उत्तर देत नाही आणि सरळ रूममध्ये जातो आणि सावीला पलंगावर झोपवून तिच्यावर ब्लँकेट टाकतो. तिचा ताप चेक करत असतो. ताप खूप आलेला आहे आणि खोकतही आहे. मग तो औषधं शोधायला सुरुवात करतो. विनूची औषधं असतील म्हणून तो शोधाशोध करत असतो. इकडे मंगेशने खूप मार खाल्लेला आहे आणि तो आता निघालेला आहे. निघताना त्याला आता सिंधूची आठवण येते. सिंधूला तो फोन करतो आणि सिंधू आता कोणत्या परिस्थितीत आहे, कुठे आहे तिला विचारतो. फोन लागला आणि सिंधून तिकडे फोन उचलल्या त्याच्यावरती फायरिंग सुरू केली. तू असं का वागलास, का सांगितलं असं म्हणून त्याला सवाल करत असते. तुझ्यामुळं आज माझ्या आयुष्यातनं सावी कायमची गेली, राघव तिला माझ्यापासून कायमचं दूर घेऊन गेली, तुझ्यासारखा मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा असे त्याला दोष लावत असते. तितक्यात मंगेशही तिला समजूत घालत असतो की मला सावीची दुःख पाहत नव्हतं म्हणून मी तिला तिच्या बाबांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत होतो. पण सिंधू कुठल्याही परिस्थितीत त्याचं काही ऐकायला तयार नाही. ती सांगते तुझ्यासारखा मित्र मला परत आयुष्यात कधीही भेटू नको आणि तिचं दुःख ती खूप जोरात रडून रडून व्यक्त करत असते. इकडे राघव आता पोलिसांना बोलवतोय. 2 लेडी कॉन्स्टेबल दाराबाहेर उभे करणार आहे आणि सांगतो कुठल्याही लेडीजला घरात येऊ देऊ नका. आणि राणी विचारते तू सिंधू आणि सावीला काय केलं, सावीला घेऊन का आला, सिंधू कुठे आहे असे प्रश्न ती करत असते. राघव म्हणतो आत्ता मी यांना काही सांगितलं तर यांना माझ्यावर विश्वास पटणार नाही, त्यापेक्षा काहीही न सांगणं हाच एक पर्याय आहे. मग तो आईला विचारतो विनूची औषधं कुठे ठेवली आहे, सावीला खूप ताप आला आहे, तिला ते औषध द्यायचं आहे. आई सांगते तुझ्या ड्रॉवरच्या उजव्या बाजूच्या कप्प्यात ठेवलेला आहे. मग तो रूममध्ये जातो आणि सावीला औषधं देतो. तिच्या डोक्यावर पट्टीही ठेवतो आणि इकडे तिच्यावर तो लाडाने प्रेमाने मायेने हात फिरवत असताना तितक्यात समोरून राणी आणि विनू येते. आज त्याचं वागणं काहीतरी वेगळं आहे असं राणीला जाणवतं.
मग राणी विचारू लागते की सिंधू कुठे आहे, तू का घेऊन आलेला आहे, काय चाललेलं आहे हे तरी सांग. पण तो काही उत्तर न देता तिथनं टाळाटाळ करत दुसरीकडे जातो. इकडे दारात सिंधू पोचलेली आहे. पोलीसही तिथे आहे. पोलीस सांगतात तुम्हाला कोण पाहिजे. तेव्हा ती सांगते मला घरात जायचं आहे, माझी मुलगी राघव घेऊन आलेला आहे, मला माझी मुलगी पाहिजे आहे. पण लेडी कॉन्स्टेबल सांगतात तुम्हाला घरी येऊ द्यायचं नाही, असं ऑर्डर आलेली आहे. आणि असं करत त्या बाहेर सिंधूला पकडतात आणि गेटच्या बाहेर फेकतात. इकडे राणी रूममधनं बाहेर येते. सगळेजण विचारतात राघवने काही सांगितलं का, तू विचारलंस का, असे प्रश्न त्या करत असतात. मग राणी सांगते माझ्या एकही प्रश्नाचं काहीही उत्तर देत नाही, काय करावं तेही सुचत नाही, असं ती सांगते. इकडे बाहेर आरडाओरडा चाललेलं असतं सिंधूचा. मी कोणालाही सोडणार नाही, राघवलाही सोडणार नाही, मला माझी मुलगी परत द्या, असा तिचा आरडाओरडा सुरू झालेला असतो. घरातल्या सगळ्यांना तिचा आवाज येतो आणि बाहेर सिंधू आहे का असं म्हणून सगळेजण बाहेर सुटतात. बाहेर येऊन बघतात तर काय, लेडी कॉन्स्टेबल ह्या सिंधूशी झटपट करत असतात, तिला बाहेर फेकत असतात. तितक्यात राणी पोचते आणि सांगते सोडा यांना. आणि आई म्हणते काय अवस्था झाली आहे तुझी, काय झालं आहे तू तरी सांग, राघव तर काही सांगत नाही. तेव्हा ती सांगते तुमच्या मुलानेच आज माझी ही अवस्था केलेली आहे आणि तुमच्या मुलामुळेच मी आज इथे आहे, तो मला घरात येऊ देत नाही. मग रुक्मिणी काकू बोलते काय घडले ते तरी सांग. पण सिंधू म्हणते पहिले राघवला बाहेर बोलवा. पुढील भागात पाहायला मिळणार आहे. राघव बाहेर येतो आणि सांगतो माझ्या मुलीला मी तुला देणार नाही, तू इथनं निघून जायचं. सिंधू खूप दुखावलेली आहे. तिने कुंडीतला विळा उचलला आणि त्याच्यावर उगारच सांगितलं माझी मुलगी जर मला भेटली नाही तर मी काय करून बसेल, मलाही भरोसा नाही. तिचं दुःख, तिचं यातना, आई म्हणून तिची झालेली तडफड. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.